मी दिलेल्या प्रश्नाचं उत्तर साफ चूक आहे. एका वाक्यात उत्तर दिलं. दुसरी गोष्ट बुवा, दुसऱ्यांच्या सुद्धा काढण्या अगोदर आपण कवी आहात, ज्ञानीवंत आहात, लेखक आहात. मी मागच्या वेळेला तुम्हाला सांगितलं होतं बुवा, ज्यावेळेला आपण प्रस्ताव करतो या रंगमंचावरती जातो, सर्व देवतांना सर्वांना मानाचा मुद्रा नतमस्तक होऊन आले तरी नटेश्वराला बुवा तुम्ही विसरतात. त्या रंगमंचावरती बुवा तुम्ही आजची लाईव्ह तुम्ही पुन्हा ऐका. नटेश्वराच्या चरणी नतमस्तक व्हायला काय विसरता मला काही कळत नाही. दुसरी गोष्ट बुवा, शाहिरांना मान आई अर्धी बारी झाल्यानंतर नका देऊ, पहिलाच द्या. दुसऱ्या शाहिरालाही मान दिला, पहिल्या सुरुवातीला द्या. विसरता आहे त्यानंतर मग मान दिला. असो बुवा, काही चुका तुम्ही सुधारा. आणि बुवांना माझं वाक्य फक्त बोलू नको म्हणतात, पण बुवा जे मी वाक्य बोलतोय त्याचा अर्थ हा चांगला आणि खरं सुटसुटीत आहे. मायबाप रसिको, तुमच्यासमोर तेच वाक्य पुन्हा, लढण्याचा इतिहास आमचा, लढण्याचा इतिहास आमचा, हरदम आमच्या रक्तात नाही. मायबाप रसिको, वाक्य बघा, लढण्याचा इतिहास आमचा, हरदम आमच्या रक्तात नाही. जोवर मैदानात उभा मी, जोवर मैदानात उभा मी, तोवर जिंकणं नियतीला शक्य नाही. वाक्य सुंदर आहे, वाक्यात काही खोट नाही, तुम्ही मला बोलू नका. वाक्य सुंदर आहे, तुम्हालाही त्याचा अर्थ चांगलाच कळला आहे. चला मायबाप रसिको, कार्यक्रमाला सुरुवात करूया. कारण का आयोजकांच्या नियमानुसार 15 मिनिटं बाहेर उठायचे, 15 मिनिटं तुमचं मनोरंजन करूया. मायबाप रसिको, ज्याप्रमाणे आम्हा दोन्ही शाहिरांना पहिल्या वर्गात सहकार्य केला, त्याचप्रमाणे आम्हा दोन्ही शाहिरांना दुसऱ्या बायलाही सहकार्य करा अशी आशा व्यक्त करतो. आणि मी माझ्या दुसऱ्या बायला स्मरण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विषय बोलायचं एवढंच कारण आजचा कार्यक्रम म्हटलं होतं काय जास्त बोलायचं नाही,
परंतु एखादा माणूस जर जास्त जर डोक्यावर गळत असेल आला अंगावर तर घ्यायचं शिकावं हा आणि वाजवणारे हिंदी काय मारायची असतं काय हिंदी हा त्याची वाजवी कशी मारली हिंदी आपण मारली हिंदी मी शिकवतो कसं गायचं हिंदी बघा हा असो या ठिकाणी बुवा माझ्या साडीवरती गेलेला आहे आलं बाबा सापूच्या तलवारने बुवाची साडी लावून विषय काय काय मला माहिती आहे केरळच्या गावात आमचा कार्यक्रम झाला बुवा म्हणाले की शक्तिवान म्हणजे पाहिजे बदल पाहिजे कसा कसा आज माझी पण मुलं मोठी आहे तुमची पण मुली मोठी आहे होऊन जाऊ दे राणा आज काय होईल ते होईल पण 26 तारखेला बोला फुल राणा गोपाल नाही गोपाल चालेल हा तर विषय आहे बुवा पडून गेलो होतो बुवा म्हणाले की मला डोक्यावरती बदल पाहिजे पाय पाहिजे किंवा फेटा पाहिजे पण ठीक आहे चला सापूच्या नावावरती 9 तारखेला आपला शो म्हणाला आहे त्या दिवशी म्हणा मी साडी लावून येतो तुमच्या क्रम असेल तर लगवड लावूया आपण त्या पूर्वजांनी आपलं केलं ते आणि बुवाने मागणी केलं ते मी लावून येतो बुवा येऊन खरं बोलायचं हा बाई खरं बोलायचं हा बुवाने मान्य केलं होतं की मी सापुतारावरती लगवड लावून येतो माझ्या मागचं पुढे तुम्हाला बघावं लागेल मी म्हटलं ठीक आहे आपण झुकू मागच्या पुढचं मला काय सगळ्यांना बघायला उत्सुकता आहे हो परंतु बुवा हरले म्हणावं लागेल सापुतारावरती कारण 90% माझा आवाज गेला होता माझी पहिली वारी गेली होती त्याप्रमाणे बुवा बोलते लोकड्याला बुवाला वाचलं हा पहिली लोकड्या काय करू शकतं एक स्त्री काय करू शकते आजूबाया काय करू शकते हे दाखवून दिलं बुवा तेव्हा जास्त उड्या मारायचं नाही लक्षात घ्या चड्डीतच राहील चड्डी बुवा तुम्हाला अजून येऊ पण त्यावेळेस आपला ती कुठं नाही आपली अजून वारी आहे व्हायची तुम्ही चॅलेंज पूर्ण केलाय तुम्ही चॅलेंज पूर्ण करून दाखवा तर तुम्हाला मागे जबाब दिली की दिली तर बरोबर की नाही एकदा जबाब दिली की साडेगाव घेतो की आलो तुम्ही जबाब दिली मी लपडगाव घेतो मला वाटतं कुठं बघायला सगळं बघू आम्ही चॅलेंज पूर्ण करायची जर धमक असेल तुमच्या तर 26 तारखेला होत राहते वाडा आपण त्या कमी मांडणार नाही हा माझा शब्द आहे लादा तालुक्यात दोघांचे फॅन फॉलोवर भरपूर आहे तेव्हा हे जोडी हिट आहे पिक्चर हिट ये कमी ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी है हा असो माझं लोक हळूहळू बहुत समजलं गेलं मला भीती काय मी ज्या वेळेला परिपूर्ण शाहीर म्हणून मला वाटेल मी परिपूर्ण शाहीर झालोय स्वतः कारण मी अजून शिकतोय बस काय मला शिकायचं परिपूर्ण शाहीर मला माहिती आहे तेव्हा मी नक्की टोपी घालीन आता सगळ्यात टोप्या लावतोय मी असं बुवा म्हणून केले टोप्यावर टोपी बुवा लावतायत लोकांना तर कुठं कुठं टोप्या लावण्या मला सांगितलं तर बरं होईल हा असो या ठिकाणी बुवा म्हणून गेलेला आहे गण बुवांचा होता सुंदर चालू होती कठीण तर यायलाच पाहिजे त्याला बुवा म्हणेल काय हा
हाँ मेरे यारा तेरे संग काय होतं बघा मेरे यारा तेरे संग अगर पाएंगे अब तेरी है कसम सब जानेंगे तेरा यारा तेरे संग अगर पाएंगे अब तेरी है कसम सब जानेंगे वक्त आगे बढ़े बघा माझी पार्वतीने मळाचा केला निराया सजीव करुणी त्याला ठेवला रक्षणा पार्वतीने मळाचा केला निराया सजीव करुणी त्याला ठेवला रक्षणा तुझा म्युझिक वाले एवढे सुंदर वाजवत आहे त्या काही जाऊ माझ्याकडून चांगलं घेता येऊन तेवढं घ्या तुमच्याकडून चांगलं शिकता येईल तेवढी शिकतोय तुमच्यापेक्षा मी छोटा कलाकार आहे जे चांगलं घेता तेवढं घ्या जे वाईट असेल ते सोडून द्या पुढचा विषय झाला किंवा म्हणतात की मी प्रश्न पण लोकांसाठी दिला होता एक पुरुष या विश्वात एक पुरुष त्याच्या अवयव टिंबटिंब एक पुरुष या विश्वामध्ये होता बरोबर आहे त्याच्या अवयव टिंबटिंब आता ठीक आहे मी याला माणूस आहे त्याला वा मोठे शिकलेले आहेत ज्ञानवंत आहेत खरोखर त्यांना मानलं पाहिजे खूप ऑल द बेस्ट तुमच्यासाठी त्याला मी बुवा कमी शिकलो तुमच्यापेक्षा मी टिंबटिंब म्हटलं पण गाड्याला जागा भरायच्या कोणी तुम्ही काय भरून काढा आहे काय रिकाम्या जागा भरा असा प्रश्न तो उत्तर नाही त्याला प्रश्न टिंबटिंब मग गाड्या जागा भरायच्या कोणी तुम्ही त्या भरून दाखवा ना तो शब्द तुम्ही उच्चारून दाखवा बघूया असो तेव्हा जोशी बुवांची काशी काय करावी हा वार्ता सोडून द्या बऱ्याला पूर्ण ओळखेला माणूस आहे तुमचं चांगलं आहे ते चांगलं घेणार आहे वाईट आहे ते सोडून घेणार आहे आजपर्यंत कधी पूर्णावरती रुसलो नाही कधी गुणावरती रागवलं नाही परंतु आज जोशी शाहीर या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये माज नाही पण अभिमान आहे या करमणुकीचा या कलेचा या घटेश्वराचा या मराठी मातीचा कुणबी असल्याचा अभिमान आहे कुणबी असल्याचा अभिमान आहे कोणी पण वागणार नाही चालेल त्याच्यामुळे 26 तारखेला नवोगावाच्या तयारीत या जर तुम्ही नवोगाव आला तर 2000 रुपये मी तुम्हाला बक्षीस देईल 2000 मागे करा मला सुमारे मागे पैसे कमी पडले तरी जातील 2000 द्यायला 2000 दादा गावकर 2000 रुपयाला जरा नवोगाव घ्यायचा जुना आला पुराणा आला पण घेऊन खाऊन घ्या
आमचा जवळ आला तुमचा बाबा सरकार सुद्धा करेल बस हा मी काय राजा तालुका सरकार करेल तर त्या दिवशी तुम्हाला मारेल लांबो रे आता हाच पावसाळ्याचे चिंबो रे वाढव किती वाट पाहशील राधे ऐका तर पूर्वी रसिकाच्या मनपसंतीतून वाघवाड्यांकडून सूचना आलेली आहे आवडती वाणी घ्या 15 मिनिटं आवडती घ्या आवड ठरेल तुम्हाला आवडण्याचा प्रयत्न करतोय काहीतरी लोकांना दिलं पाहिजे बरोबर की थोडक्यामध्ये कटिंग करतोय तुम्हाला सेटिंग केली बरोबर सेटिंग करणार आपण 26 तारखेला ओपन द्यायला हा वो काय म्हणून गेले बघा किती वाट पाहशील राधे कुंजवनात किती वाट पाहशील राधे कुंजवनात किती आठवणचा फूल माझ्या मनात वा म्हणतात किती वाट पाहशील राधे कुंजवनात म्हणजे राधा वाट पाहते कुंजवनात म्हणजे वाट राधा पाहते मग आठवाचा फूल कोणाला आला पाहिजे राधेला आला पाहिजे आतून त्याला राधा वाट बघते कुंजवनात कृष्ण येते मला भेटले लोक म्हणतात किती वाट पाहशील राधे कुंजवनात किती आठवणचा फूल या गाण्याच्या मध्ये माझ्या मनात ही राधा म्हणतात तू आतून त्याला वाट बघते आणि आठवाचा फूल कोणाला येतोय म्हणजे असं आलं हा एक पोरगी बघायला गेला आमचा मुलगावाला आणि शोधत गर्दीची आठवण काढत बसला आमचा वेणूवाला असं झालं म्हणजे शब्दांमध्ये तात्पर्य ठेवा आणि काय बोलतोय त्याचं थोडं भान ठेवा कारण तुम्हाला शिकवता का मी मोठा शाहीर नाही परंतु शब्दाला शब्द कोणीला तोड देत नाही हा काय म्हणते मी काय म्हणते बघा कसं तुझं माझं नातं जग वेगळं तुझं माझं नातं जग वेगळं युगानुयुगे उलटे तरी राहिला युगानुयुगे उलटे तरी राहिला तुझं माझं नातं जग वेगळं तुझं माझं नातं जग वेगळं युगानुयुगे उलटे तरी राहिला युगानुयुगे उलटे तरी
काय म्हणायचं आहे रसिक हो, सध्याच्या परिस्थितीमध्ये राधाकृष्णाचं काय अचूक नातं आहे ते आजच्या पिढीला जाणीव करून देणं गरजेचं आहे. कारण राधाकृष्णाचं प्रेम हे सांगण्याच्या पलीकडे आहे आणि कुणाला कळण्याच्या अलीकडे आहे. तेव्हा त्याची आपण गिनती करू शकत नाही. तेव्हा राधाकृष्णाचं प्रेम हे फक्त वास्तवाचं प्रेम नव्हतं, ते वेगळं प्रेम होतं. ते बहीण भावाचं होतं, हृदय जळलेलं होतं, सगळ्या भावना त्याच्यामध्ये जळलेल्या होत्या, सगळी नाती जपलेली होती. असं त्यांचं प्रेम होतं आणि ते प्रेम युगानुयुगे उलटून केली तरी तसं अमर आहे. म्हणून म्हटलं बघा शॉपिंग बारीक आहे, एक दोन विषय घेतले बघा. वाजव या कृपी सेवा समाज सेवा मंडळ कोकण विभाग कल्याण यांच्यासाठी एक छोटंसं गाणं आता लगेच तयार केलं आहे. बघा छोटासा शाहीर सदैव पाठीशी उभा रहा माझ्या मस्तकी तुमचा डोळा तुमच्या चरणाची धूल लावून कपाई नमस्कार करतो तुम्हाला जसा गुलाब बोलतो या त्या सुगंधी
आमची छोटीशी व्हिडिओ आपली मला शाळेमध्ये कोमल संगीत त्याबद्दल या मंडळाचे रसिक तुमचेही आभार मानतो आणि आमची खरोखरच आमच्या मंडळाला आमच्या कार्यक्रमाला चांगले साथ दिली. तुमची काही वेळा आपलं बोललं असेल तर तुम्हाला तुमची आणि रसिक तुमची माफी मागतो. चांगले असेल तर घ्या, वाईट असेल ते सोडून द्या एवढंच सांगतो. जय महाराष्ट्र, जय कुणबी. सन्माननीय विशालजी नामरगोळा यांना त्याच्या दुसऱ्या वारसाने शुभेच्छा देतो. या मंडळाचे पुन्हा एकदा हार्दिक आभार मानतो आणि माझा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कुणबी.